आज आजरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मांडण्यासाठी मला निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे. आणि मला खूप आनंद झाला, इतक्या मोठ्या संख्येने आजरा गावामध्ये सावरकर ऐकायला मंडळी जमली. नाही लावाव्या, चांगल्या गोष्टी उजेडात करायच्या असतात. आज देशाला 78 वर्ष पूर्ण झाली देश स्वतंत्र होऊन. अजूनही हे थांबलेलं नाही आहे. त्याच्या एवढं दुर्दैव नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असून सुद्धा अजून हे थांबलेलं नाही आहे. 2012 माझं वर्ष चुकत नसेल तर सुप्रीम कोर्टाने मशिदीवरचे भोंगे बंद करा असा निर्णय दिलेला आहे. पण तो अंमलात आणण्याची हिंमत कुठल्याही राजकीय पक्षात नाही. आणि म्हणून सावरकर फार महत्वाचे ठरतात. हा देश दोन इझमवर चाललेला आहे, गांधीवाद आणि एक सावरकरवाद. एक गांधींची विचारसरणी आणि एक सावरकरांची विचारसरणी. एक सदैव सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जाणारी एक व्यक्ती आणि हिंस्त्र श्वापदांचे दात आणि नख काढण्या एवढी हिंसा आम्हाला मान्य आहे असं म्हणणारे सावरकर. शस्त्राविण स्वातंत्र्य कोणा न मिळे असं म्हणणारे सावरकर. अशा दोन विचारसरणींवर हा देश उभा आहे. 78 वर्ष आपण गांधीजींच्या विचारांनी पुढे निघालो, इथपर्यंत देश आणून ठेवला. त्याचे किती भयानक दुष्परिणाम आपण भोगतो आहोत हे आपण सगळेजण पाहतो आहोत. हिंदुस्थान हा जगातला एकमेव असा देश आहे जो हिंदूंचा आहे. हिंदूंची हक्काची पृथ्वी तलावरची एकमेव भूमी म्हणजे हिंदुस्थान, म्हणजे भारत. जगातला एकमेव असा देश आहे जिथे हिंदू बहुसंख्येने राहतात. विश्वाच्या निर्मितीपासून हिंदू बहुसंख्य आहेत. आणि तरी सुद्धा या देशामध्ये हिंदूंना आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू राष्ट्र आहे असं म्हणणं धारिष्ट्य होत नाही, हिम्मत होत नाही. आम्ही हिंदू धर्म फॉलो करतो, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत असं म्हणण्याचं धारिष्ट्य, हिम्मत आमच्या हिंदूंमध्ये नाही. ज्या देशामध्ये आपण बहुसंख्य आहोत त्या देशात सुद्धा जर ही हिम्मत नसेल तर मग परदेशात तुम्ही काय बोलणार. आपल्या देशात सुद्धा आपण गर्व से कहो हम हिंदू है म्हणत नाही, घाबरतो. सावरकर म्हणायचे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आम्ही आज जे घाबरतोय, जो न्यूनगंड आहे आमच्या मनामध्ये जाहीरपणे आम्ही हिंदू आहोत हे सांगण्याचा, त्याला एकमेव कारण म्हणजे आम्ही आमचा इतिहास विसरलो नाही. जाणीवपूर्वक तुम्हाला तो सांगण्यात आला नाही. जाणीवपूर्वक तुमच्या शिक्षण पद्धतीमधून तो इतिहास गायब केला गेला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रीय चॅनलवरती, दूरदर्शनवरती ज्या माणसाने सिंधू नदीच्या पलीकडनं इथं येऊन या देशावरती आक्रमण केलं, भारतीय संस्कृतीचा नाश केला, हजारो लाखो आमच्या माता भगिनींची अब्रू लुटली, हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली, त्या माणसाला नायक बनवणारी मालिका टिपू सुलतान डीडी नॅशनल टेलिकास्टवर दाखवली जाते. त्याला हिरो बनवलं जातं. सावरकर मात्र हिरो नसतात, टिळक मात्र हिरो नसतात, सुभाषचंद्र बोस मात्र हिरो नसतात.
औरंगजेब हिरो असतो. औरंगजेबाची ह्याच महाराष्ट्रात ज्या औरंगजेबाने माझ्या संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार करून, छळ करून, क्रौर्याचं अत्युच्च शिखर गाठून माझ्या संभाजी महाराजांना ठार मारलं, त्या औरंगजेबाची एक कबर याच महाराष्ट्रात, त्याच संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये उभी करतात. आणि तिथे निर्लज्ज आमचे राजकीय नेते फुलं व्हायला जातात. त्यांना कोणीच विरोध करत नाही, त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. पण सावरकर मात्र आमचे दुश्मन असतात. सावरकर चालत नाही का मला? आम्हाला असुद्दीन ओवैसी चालतो. त्याचा अतिशय थडकलाच तो भाऊ, तो चालतो. 15 मिनिट पोलीस को हटा दो हे म्हणणारे आम्हाला चालतात. आमच्या जीवनामध्ये उत्कर्ष व्हावा म्हणून ज्या दलितांसाठी 1924 ते 1937 अख्खी आयुष्याची 13 वर्ष या हिंदू धर्मातल्या जातीच्या भिंती संपुष्टात आल्या पाहिजेत म्हणून अख्खं आयुष्याची 13 वर्ष पूर्णपणे बलिदान करणारे सावरकर आम्हाला चालत नाही. एक ब्राह्मण उभा राहतो हिंदू धर्मातल्या जाती संपवण्यासाठी. एक ब्राह्मण उभा राहतो दलितांना हातात वेदमंत्र देण्यासाठी. 1929ला 20-22 दलित मुलांच्या मालवणमध्ये मुंजी घडवून त्यांच्या हातात वेदमंत्र देणारे सावरकर आहेत. त्याच दलितांना आता सावरकर दुश्मन वाटतात आणि मुसलमान जवळचे वाटायला लागले. ह्याच्यावर दुर्दैव नाही. विसरून गेलो आम्ही. पतित पावन मंदिर उभं केलं, विसरून गेलो आम्ही. 500 रत्नागिरी जिल्ह्यातल्या विहिरी एका माणसाने खुल्या केल्या दलितांसाठी, विसरून गेलो आम्ही. पण सावरकर सूर्य आहे. किती झाकायचा प्रयत्न केला, किती सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, सूर्य तळपतच राहणार. गंमत आहे, एकमेव असा नेता या देशातला ज्या नेत्या गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याचा राजकीय पक्षच नाही. गांधीजींच्या पाठीमागे त्यांचा पक्ष आहे, ते गेल्यानंतरही आज पक्ष आहे. ते गेल्यानंतरही त्यांचे अनुयायी आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांची विचारसरणी जाहीरपणे मानणारी लाखो माणसं आहेत. त्यांच्या विरोधात बोललं, नथुराम गोडसेची भूमिका केली की लगेच माझ्या अंगावर येणारे, मला मारायला धडपडणारे सगळी माणसं या देशात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांसारखा थोर सुपुत्र गेल्यानंतर त्यांची विचारसरणी घेऊन त्यांचा पक्ष पुढे नेणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण एकमेव सावरकर असा माणूस आहे की जे गेल्यानंतर त्यांचा पक्षही नाही आणि त्यांचे कार्यकर्तेही नाहीत आणि त्यांचे अनुयायी नाहीत. आणि तरी 58 वर्षानंतर, सावरकर गेल्याला 58 वर्ष झाले तरी सुद्धा सावरकर नावाची दहशत मात्र या काँग्रेसच्या डोक्यात आहे. वा, याला मला आनंद आहे की 5 अक्षर दहशतवादी आहे. आजही त्या मूर्ख मुलाला दिल्लीतल्या सावरकर दर 2 महिन्यांनी बोलावं लागतं. किती घाबरलेला आहे बघा. आणि तो सावरकरांना माफी बीर म्हणतो आणि स्वतः मात्र 25,000 रुपये देऊन जामीन अर्जावर सही करून जामीन मिळवतो. कोर्टात, भिवंडीच्या कोर्टात उभं राहायची पण त्याच्या हिंमत नाही. पार्श्व बघा. तो सावरकरांना माफी बीर म्हणतो. चौकीदार चोर आहे, सुप्रीम कोर्टातून माफी मागून आला. RSSचा संबंध होता, सुप्रीम कोर्टात जाऊन माफी मागून आला. तो सावरकरांना माफी बीर म्हणतो. तो म्हणतो मैं सावरकर नाही, मैं गांधी हूं. तू कुठला गांधी आलास? तू ऍफिडेव्हिट करून गांधी आडनाव मिळवलं श्री. मोहनदास करमचंद गांधी घराण्याचा याच्याशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. केवळ त्या आडनावाचा यथेच्छ राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळे धंदे चालू आहेत. सावरकरांना नाव ठेवतोस तू? काय हिंमत जाऊन बघ ना. मी खुल्लेआम तो अंदमानच्या कोठडीत व्हिडिओ केलेला प्रसारित झाला होता, बघितला असेल आपण. 11 वर्ष सोड, 11 दिवस सोड, 11 तास या कोठडीत 7/11च्या बंद करून बस. मग कळेल, मग तुला आठवतील तुझी पित्र, मग कळेल तुला सावरकर या 5 अक्षरांची ताकद. काय बोलतो आपण?
कुठल्याबद्दल बोलतो? खरं तर ना 2024 म्हणजे स्वतंत्र भारतातल्या एकाही स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या आपल्यापैकी कुणालाच त्या काळातल्या कुठल्याच महापुरुषाबद्दल घाणेरडं बोलण्याची आपली लायकी नाही आणि आपल्याला तो अधिकारही नाही. नथुराम गोडसेची 25 वर्ष भूमिका केली, पण मी गांधीजींबद्दल अवाक्षर कधी काढलं नाही, अपमानास्पद कधीच बोललो नाही. हा, मी जाहीरपणे नक्की सांगतो की गांधींचे काही विचार मला अजिबात पटत नाहीत, पण गांधीजींसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला मी घाणेरड्या भाषेत नाही बोलू शकत. ते संस्कार नाहीत माझ्यावर. हे कुठले संस्कार आहेत? 22,000 पृष्ठांचं साहित्य, 10,000 ओव्यांचं महाकाव्य, 1910 ते 1924 आयुष्याची 14 वर्ष जेलमध्ये, काळ्या पाण्याची शिक्षा, त्याच्यानंतरची 13 वर्ष स्थानबद्धता, एकूण 27 वर्ष या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी एक बॅरिस्टर झालेला माणूस शिक्षा भोगतो. काहीच कशी लाज वाटत नाही त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलताना? काहीच कसं नाही वाटत? इतकी निर्लज्जपणाचा कळस गाठला सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी. किती गलिच्छ समाज करून टाकला, किती गलिच्छ भारत. काय सुंदर भारत होता, कसा घडवता आला असता भारत. काय दूरदृष्टी होती तात्यारावांची. कसा घडवायचा भारत. काय सूचना केल्यात पहिल्या पंतप्रधानांना. इतक्या लाखो वर्षानंतर एक राष्ट्र म्हणून उभं राहिलंय भारत नावाचं जगाच्या नकाशावरती. आता हा देश सुंदर आपल्याला घडवायचा आहे. पहिलं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाचं कंबरडच मोडलेलं आहे. आता कोणी कुणावर राज्य करण्याच्या परिस्थितीतच नाहीये. त्यामुळे आता आपल्याला कोणीतरी पारतंत्र्यात ढकलेल ही भीती बाळगायचं कारण नाही. सदैव दक्ष राहायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण राष्ट्र जर घडवायचं असेल, आता हा देश जर घडवायचा असेल, तर या देशातल्या अंतर्गत सोयी सुविधांकडे पहिल्यांदा बघावं लागेल. कुठले राष्ट्र घडवायचं असेल तर त्या राष्ट्रातल्या समाजातले 2 घटक श्रीमंत आणि समृद्ध करावे लागतात. 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या पहिल्या गुलाबाच्या फुलाला केलेल्या सूचना आहेत. अचंबित व्हाल तुम्ही, काय जबरदस्त दूरदृष्टी असेल बघा. समाजातले असे 2 घटक जे समृद्ध व्हायला पाहिजेत आणि आर्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हायला पाहिजे, तरच राष्ट्र मोठं होईल, तर राष्ट्र समृद्ध होईल, तर राष्ट्र विकसित होईल आणि संपूर्ण जगावर राज्य करेल. त्यातला पहिला घटक सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं. 2 प्रकारची सुरक्षा असते. एक सीमेवरची सुरक्षा असते आणि एक अंतर्गत देशांतर्गत एक सुरक्षा व्यवस्था असते. आणि ह्याच्यामध्ये जी काम करणारी माणसं आहेत ती म्हणजे तिन्ही दलामध्ये काम करणारी आमचे सैनिक, भूदल, नौदल, वायुदल आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, कायदा सुव्यवस्था सांभाळणारं पोलीस दल. 47 ला केलेल्या सूचना आहेत. श्रीमंत व्हायला पाहिजे. श्रीमंत म्हणजे त्याचे पगार जबरदस्त असायला पाहिजे. पोलीस दलातल्या माणसाला अशा फॅसिलिटीज असायला पाहिजे की त्याला एक कोथिंबिरीची जुडी
बाजीवाल्याकडनं घ्यावी फुकटात अशी इच्छाच होता कामा नये. एखाद्याला सिग्नल तोडल्यानंतर 2-5-10 रुपयात घेऊन सोडून द्यावं अशी त्याला इच्छाच होता कामा नये. असं त्या हवालदाराला, असं त्या पोलिसाला श्रीमंत करायला पाहिजे. काय दूरदृष्टी आहे बघा. याच्या पाठीमागचा अभ्यास बघा, याच्या पाठीमागचा इतिहासाचं ज्ञान बघा, माणसाचं काय आहे. संपूर्ण साहित्यामध्ये तात्यारावांच्या श्रीमंत म्हणजे आर्थिक दृष्ट्या श्रीमंत हे फार रेअरली वापरलंय त्यांनी, फार कमी वेळा हा शब्द वापरला. तर त्यांच्यासाठी आर्थिक दृष्ट्या श्रीमंतीला फार व्हॅल्यू नव्हती, पण या 2 घटकांच्या बाबतीत मात्र ते म्हणतात. आणि याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जी ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती राबवली, जी शिक्षण पद्धती फक्त गुलाम आणि कारकून बनवणारे कारखाने होते. स्वाभिमानाने ताठ मानेने जगाला शिकवणारी शिक्षण पद्धती आमच्याकडे कधीच नव्हती, आजही नाहीये, स्वातंत्र्यानंतर पण नाहीये. जी ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती आहे तीच आज शिकवली जाते, काही वेगळं आम्ही शिकवत नाही. त्या शिक्षण पद्धतीतून काय पुढे येणार आहे याचा विचार, याचं भविष्य, याची दूरदृष्टी. आणि म्हणून सावरकर म्हणतात की सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या माणसांना उत्तम पगार असायला पाहिजे. गेल्या 20-25 वर्षांमधलं आपण उदाहरण बघूया. 10वी आणि 12वी आयुष्यातले अत्यंत महत्वाचे 2 टप्पे शैक्षणिक कालखंडातले. तिथून आयुष्य बदलायला सुरुवात होते. या 10वी आणि 12वीच्या मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या मुलांच्या मुलाखती पूर्वी आपण वर्तमानपत्रात वाचायचो. दूरदर्शन आल्यापासून आता आपण त्यांच्या घरात जाऊन त्यांचे व्हिडिओज बघतो. सगळ्यांना 90च्या पुढे मार्क मिळतात. मग त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं जातं की भविष्यात काय व्हायचंय. माझ्या तरी पाण्यात नाही, तुम्ही एखाद्याला पाहिलं असेल तर मला माहित नाही, पण गेल्या 25 वर्षात 10वी-12वीच्या बोर्डात आलेल्या मुलांपैकी एकही मुलगा असं म्हणत नाही की मला पोलीस दलात भरती व्हायचंय. एकही मुलगा असं म्हणत नाही की मला वायुदलात, मला नौदलात भरती व्हायचंय, मला मिलिटरीत भरती व्हायचंय, मला सैनिक व्हायचंय, मला देशासाठी सीमेवर जाऊन लढायचंय, मला एक अतिशय उत्तम प्रामाणिक इन्स्पेक्टर व्हायचंय. पाहिलेत कधी? सगळ्यांनाच कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं असतं. सर्वांनाच काय 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 वेगवेगळ्या पद्धतीनं. हे सगळं कशामुळे घडलं? 10वी-12वीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना गाईड करण्यासाठी हल्ली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असे काही लोक बोलवले जातात, करिअर गाईड म्हणून. म्हणजे 10वीला बसलेली पोरं, त्यांचे पालक, 12वीची मुलं आणि त्यांचे पालक, त्यांना बोलवलं जातं शाळा कॉलेजमध्ये. आणि एका माणूस असतो, तो त्याला ज्ञान असतं त्यातलं. तर माझा मुलगा जेव्हा 10वीमध्ये होता तेव्हा त्याच्याही शाळेतनं निरोप आला की तुम्ही पालकांनी एक कोणतरी आई किंवा बाबाला घेऊन शाळेत या. तर मी म्हटलं माझ्या मुलाला तू नकोच येऊस, मीच एकटा जाऊन बघतो आधी काय आहे ते भानगड. मी जाऊन बसलो आणि ते असे चांगले सूटबीट घातलेले गृहस्थ होते, छान इंग्लिश बोलत होते. आपण इंग्लिश बोलल्याशिवाय आपण हुशार आहोत हे पटतच नाही ना लोकांना. त्यामुळे त्यांनी इंग्रजीमध्येही सांगितलं की 10वी नंतर 116 मार्ग आहेत मोठं होण्याचे, करिअरचे. तर मी पण हडबडलो, कारण आमच्या पिढीपर्यंत एक 3-4च मार्ग होते. म्हटलं क्या बात आहे, पोरं लकी आहे ती.
116 मार्ग आहेत. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की 10वी नंतर तुम्ही जर कॉमर्सला गेलात आणि जर 2 वर्ष 11वी 12वी केल्यानंतर एक अमुक असा पद्धतीचा एक कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये गेल्यानंतर 3 वर्षाची एक डिग्री आहे. ती डिग्री घेतली की तुम्हाला साधारण वर्षाला 8 ते 10 लाखाचं पॅकेज असलेली एक नोकरी मिळून जाईल. मग त्यांनी दुसरा एक मार्ग सांगितला की तुम्ही सायन्सला जर एवढे टक्के मार्क मिळाले फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये तर तुम्हाला BSc नंतर 1 वर्षाचा हैदराबादला जाऊन एक कोर्स आहे. त्या कोर्स जर तुम्ही पूर्ण यशस्वी केलात तर तुम्हाला साधारण 12 ते 15 लाखाचं वर्षाला पॅकेज अशा पद्धतीची चांगली नोकरी मिळू शकेल. तुम्ही अमुक केलं तर तुम्हाला 17 ते 18 लाखाचं पॅकेज प्लस परदेशामध्ये नोकरीची संधी मिळेल. असं करत 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 ते 112 का 116 मार्ग त्या माणसाने सांगितले. मग माझ्या लक्षात आलं की मार्ग जरी 116 असले तरी सगळे 116 मार्ग शेवटी एकाच चौकात येऊन मिळतात. त्या चौकामध्ये फक्त एवढंच शेवट आहे त्याचा की वर्षाला किती लाखाचं पॅकेज. फरक फक्त तोच आहे. कुठल्याही मार्गाने गेलात शेवटी वर्षाला पॅकेज किती 8-10 लाखाचं 12-15 लाखाचं 20-22 लाखाचं परदेशात जाण्याची संधी. ही आमची शिक्षण पद्धती आहे. ह्याच्यात देशप्रेम राष्ट्रप्रेम देशासाठी त्याग राष्ट्रासाठी त्याग समाजासाठी काहीतरी करणं हे सगळे चॅप्टरच नाहीये. हेतलं काही शिकवलंच जात नाही. आणि असं साधारण 1818 म्हणजे पेशवाई संपल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण देश काबीज केल्यानंतर ज्या ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती राबवली त्या शिक्षण पद्धतीचं अंतिम ध्येय काय आहे तर सर्वात जास्त पॅकेज कसं मिळेल. 15 ऑगस्ट 47 सालानंतर ब्रिटिश गेले. ब्रिटिशांबरोबर त्यांची शिक्षण पद्धती समुद्रात बुडवा असं तात्याराव सांगत होते. पण आमच्या गुलाबाच्या फुलाला त्यात काडीचा इंटरेस्ट नव्हता. आपली जी आदर्श शिक्षण पद्धती आहे ज्या 12व्या 13व्या 14व्या अशा शतकामध्ये 10 ते 12 विश्व महाविद्यालय ज्या देशामध्ये होती जगातले विद्यार्थी येत होते. जगाला ज्ञान विज्ञान देणारी एक संस्कृती जगाला ज्ञान विज्ञान देणारी अभ्यासिका जिथे शिकवली जात होती अशी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. सावरकर ओरडून सांगत होते की 47 साली ब्रिटिश गेले. ब्रिटिशांबरोबर त्यांचं सगळंच जाऊ दे आणि आपले वैभव पुन्हा आणा. ते वैभव पुन्हा आणा तिथे सर्वांगीण विकास होऊन मुलगा तयार होतो. ही शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांचा हेतू योग्य होता त्यांच्यासाठी त्यांच्या अँगलनी काही चुकीचं नाही. त्यांना आलेला कार्य करणारा माणूसच नको होता. त्यांना सगळे गुलाम हवे होते. जेव्हा माझा बाप माझा आजोबा माझा पणजोबा ह्यांनी आयुष्यात कुठलंही कर्तृत्वच गाजवलेलं नाहीये असं जर मला लहानपणापासून सतत सांगण्यात आलं माझ्या पोंक्षे घराण्यातल्या एकाही पिढीने काहीही केलेलं नाही असं जेव्हा मला सांगण्यात येतं तेव्हा पोंक्षे असण्याचा मला शून्य अभिमान असतो. पण जेव्हा मला असं सांगण्यात येतं की माझ्या वडिलांनी एवढं कार्य केलेलं आहे माझ्या आजोबांनी असं केलेलं आहे माझे पणजोबा तर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढायला होते 3 किल्ले जिंकण्याच्या याच्यामध्ये त्यांचाही थोडासा वाटा होता हे सांगितल्यानंतर मला अभिमान वाटायला लागतो. अच्छा त्यांचा मी पणतू आहे अच्छा त्यांचा नातू आहे मी ओके. पण हा सगळा गौरवशाली इतिहास सगळ्या भारतीयांपासून दूर करण्याचं एक भयंकर घाणेरडं कटकारस्थान ब्रिटिशांनी रचलं. सावरकर म्हणतात एखादं राष्ट्र जर संपवायचं असेल तर राष्ट्राची भाषा संपवायची. भाषा संपली की संस्कृती संपते संस्कृती संपली की धर्म संपतो आणि धर्म संपला की राष्ट्र आपोआप संपतं. तुम्हाला अभिमान वाटावा तुम्हाला गौरव वाटावा सनातन हिंदू संस्कृतीचा धर्माचा देशाचा गौरव वाटावा असा गौरवशाली इतिहास विजयाचा इतिहास शिकवायचाच नाही. तुम्हाला तुमचे वेद वाचताच आले नाही पाहिजे. तुम्हाला तुमची उपनिषद तुमचं रामायण तुमचं महाभारत यातलं काहीही कुठलंही ज्ञान विज्ञानाचे एकही ग्रंथ भारतातल्या पुढच्या पिढ्यांना वाचताच येता कामा नयेत
म्हणून सगळ्यात पहिलं काम ब्रिटिशांनी केलं ते भारताच्या मूळ भाषेवर घात केला, तो म्हणजे संस्कृत हद्दपार केली. संस्कृत हद्दपार केली. त्यावेळेला ज्यांना संस्कृत वाचता येत होतं, लिहिता येत होतं, ती पिढी पुढच्या 25-30 वर्षात संपली. आणि मग ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकून मोठी झालेली जी पिढी 25 वर्षांनी उभी राहिली, त्यांना संस्कृतच येईना. जगातलं सर्वात पहिलं पुस्तक म्हणजे ऋग्वेद, जगातला पहिला ग्रंथ ऋग्वेद आम्हाला माहित नाही. कारण ते पुस्तक समोर आलं, आम्हाला वाचताच येत नाही. मला संस्कृत लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मी हे वाचणार कसं? आम्हाला वाचताच येत नाही. आम्हाला राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला शिकवलं जातं. पण तळपदे नावाच्या एका मराठी माणसाने लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पहिलं विमानाचं उड्डाण केलं, हे आम्हाला सांगितलं जात नाही, मुद्दामून लपवलं जातं. कारण मी ते सांगितलं तर तळपदे म्हणजे माझा मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस, माझा भाऊ, माझ्या एका भावाने असं केले, वा, मला त्याचा गर्व होतो, मला त्याचा अभिमान वाटतो. पण मला त्याच्याऐवजी काय शिकवलं? राईट्स बंधूंनी. अशा पद्धतीने तुमची भाषा संपून टाकली आणि त्या ठिकाणी जगातले सर्वोत्तम भाषा म्हणून इंग्रजी तुमच्या बोडक्यावर मारली. आम्हाला इंग्रजी ग्रेट वाटायला लागलं. आम्हाला संत तुकाराम महाराज माहीत नाहीत, पण आम्हाला कोण माहिती आहे? शेक्सपियर माहिती आहे. आम्हाला वरचं फळ खाली येतं हे सांगणारं न्यूटन माहिती आहे, गुरुत्वाकर्षण. पण अरे खालचं आधी वर जातं कसं हे सांगणारे ज्ञानेश्वर माहित नाही. जगातली मनाची मॅनेजमेंट सांगणारा जगातला सर्वात मोठा महागुरु समर्थ रामदास स्वामी आम्हाला माहित नाही. कारण आम्हाला भाषा संपली, लिहिता वाचता येणं बंद झालं. सगळ्या पुढच्या पिढ्या संस्कृत पासून दूर गेल्या आणि त्यांच्या हातामध्ये इंग्रजी पुस्तकं आली, इंग्रजी साहित्य आलं. कारण इंग्रजी वाचता यायला लागलं, इंग्रजी लिहिता यायला लागलं. इंग्रजी लिहिणं, इंग्रजी वाचणं म्हणजे जगातलं सर्वोत्तम काहीतरी आपण ग्रेट करतोय असा स्वाभिमान वाटायला लागला. मिथ्या अभिमान आमच्यामध्ये भरला गेला. म्हणून सावरकर सातत्याने सांगत होते की ती आदर्श गुरुकुल शिक्षण पद्धती पुन्हा इथे राबवली पाहिजे. काय माणसाची दूरदृष्टी असेल. आणि ती आम्ही राबवली नाही. मग सावरकर आपल्या पहिल्या पंतप्रधानांना सूचना करतात, या समाजातला हा सुरक्षा व्यवस्थेत काम करणारा घटक जर श्रीमंत बनवला, जर त्यांना 20-22 लाखाचं पॅकेज आणि सगळ्या सवलती मिळतील, तर 10वी-12वीच्या पोरांना मी भविष्यात एक मिलिटरीमन होईन, मी नेव्हीत भरती होईन, मी एक पोलीस दलात भरती होईन अशी इच्छा निर्माण व्हायला लागली. कारण तिथे गेल्यावर मला भरपूर पैसे मिळणार आहेत, मान सन्मान मिळणार आहे, गव्हर्नमेंट तर्फे राहायला बंगला मिळणार आहे, गाडी मिळणार आहे. आपोआप पोरं तिकडे झुकायला लागतील. आपोआप त्या 100रातली 10-20 जण तरी मिलिटरीत जातील, 10-20 जण तरी पोलीस दलात जातील. पण ह्या पूर्ण दुर्लक्ष. आम्हाला कबूतर उडवायची होती, इंग्लंडचे इस्त्रीचे कपडे घालायचे होते आणि मग सगळ्या मजा करायची होती, एन्जॉय करायचं होतं. त्याच्यात कुठलं सावरकरांच्या सूचना भूमलाला वाचायला वेळ आपल्याकडे. काय मूर्ख माणूस आहे, काहीतरी सांगत असतो. कचऱ्याच्या टोपलीत गेल्या सूचना कचऱ्याच्या टोपलीत नाही गेला, भारतीय समाज कचऱ्याच्या टोपलीत गेला. अख्खी सुरक्षा व्यवस्था कचऱ्याच्या टोपलीत गेली. भारताच्या सीमा पक्क्या करा, नक्की करा. आज भारत उभा राहिला ना 15 ऑगस्ट 47ला, या संपूर्ण भूतलावरती पृथ्वीच्या नकाशावर भारत नावाचं राष्ट्र उभं राहिले ना. मी या राष्ट्राच्या सीमा नक्की करा. आणि कुठल्याही राष्ट्राच्या सीमा या चरख्यावरच्या सुताने नाही तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. त्याच्यावर रक्ताचं शिंपण करायचं असतं. साधं इथे शाळेच विद्यालय आहे. खेळतो ना आपण कबड्डी, खो खो. तुमच्या खेळाच्या दिवसामध्ये ते अंगण आखता ना तुम्ही. इथे आखलंय बघा आता ही पांढरी लाईन.
कशी आखलीत ती? एक दोरी घेऊन बसला असेल ना कोणतरी शिक्षक, मुलं, आणि त्याच्यावर एक पांढरा चुना टाकलाय की नाही. सावरकर काय म्हणतात, तलवारीच्या टोकाने सीमा आखायची असते राष्ट्राची आणि त्याच्यावर रक्ताचं शिंपण करायचं असतं. मग त्या सीमेच्या पलीकडच्या राष्ट्रातल्या प्रत्येकाच्या लक्षात येतं की देशाची सीमा रक्ताचं शिंपण करून, याचा संदेश असा जातो की या सीमेच्या रक्षणासाठी या सीमेच्या आतला प्रत्येक माणूस कधीही रक्त सांडायला तयार आहे. मेसेज जातो. आम्हाला काही पडलेलीच नाही. आमच्या सीमा कधी सुरक्षित झाल्याच नाही. असं बाजूच्या गावात ना आजरा गावात चालत यावं, तशी बांगलादेशातले मुसलमान इथे चालत यायला लागले. पाकिस्तानात आले, कुठूनही कोणी येते, चायला धर्मशाळा करून टाकली. ती जी धर्मशाळा आहे ना, ती बोडक्यावर बसली आपल्या. सावरकर ऐकले नाहीत ना की देशाचं असंच नुकसान होणार. बस काय माणसाची काय म्हणजे काय थिंकिंग असेल, काय व्ह्यूज असतील बघा. साधं दोन आई वडील, आजी आजोबा, 2-3 मुलं, एक 5-7 माणसांचं कुटुंब असलेलं एक कुटुंब जेव्हा नवीन घर घेतं, आपण नवीन घर घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? एक नवीन घर बांधलं तुम्ही, नवीन घर बांधल्या सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? आतले सोफे आणतो, रंग लावायला सुरू करतो? नाही. माणसं किती राहणार असतात? आता तर 2 आणि 3च, पण तेव्हा निदान 5-7 माणसं तरी होती घराघरातून. पण 5-7च माणसं, 10 माणसं, एक 7-8-10 माणसांच्या कुटुंबासाठी एखादं नवीन घर घेतलं की त्या घरातली पहिली गोष्ट, तो घराचा मालक काय करत होता तर भिंती मजबूत करत होता. आपण आज फ्लॅट विकत घेतला, फ्लॅट विकत घेतल्यावर आपण पहिल्यांदा काय करतो? बिल्डरनी दरवाजा बांधलेला असतो, बिल्डरनी एक कुलूप आणून लावलेलं असतं, बिल्डरनी त्या दरवाजाच्या बाहेर एक सेफ्टी डोअर पण लावलेला असतो, लोखंडाचा दरवाजा. पण आपला त्याच्यावर विश्वास नसतो. बिल्डरने लावलेली कुलप काढून टाकतो, बिल्डरने लावलेला लॅच आपण बदलतो. आपलं स्वतःचं एक महागातलं परवडत नाही खिशाला, आपण महागातलं कुलूप आणतो. अभिमानाने मित्राला सांगतो, हे मोठं हल्ली मस्त निघालंय, असं 3 वेळा असं करायला लागतं, मग 4थ्यांदा असं केल्यावर उघडतं. असं फार अभिमानाने सांगतो. का? माणसं किती राहणार आहेत? 5-7च. पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पहिली घेत असतो, तो काळजी घेत असतो. एवढंच काम करून थांबत नाही. सगळ्या खिडक्यांच्या बाहेर एक लोखंडी असं ग्रिल बसवतो. नुसतं ग्रिल बसून थांबत नाही. एक डास एवढासा मच्छर, तो काय आपलं वाकडं करणार आहे, पण तोही येऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक जाळी बसवतो. किती बघा, 7 ते 8च माणसं घरामध्ये राहणार आहेत. त्या 7-8 माणसांच्या घरासाठी इतकी सुरक्षा व्यवस्था त्या घरातला मुख्य पुरुष घेत असतो. पण आपण एक घर बांधलं 25-30 करोड भारतीयांचं, ज्या घराचं नाव आहे भारत, ज्या घराचं नाव आहे हिंदुस्थान. फ्लॅट मिळाला नवीन 15 ऑगस्ट 47ला. सावरकर म्हणतात, ह्या घराच्या सुरक्षा व्यवस्था नको पहिली बघायला. आतले सोफे नंतर आणावं, एशियन पेंट नंतर लावा, झुमरं नंतर लावा, ट्यूबलाईट नंतर लावा, पंखे नंतर लावा. पहिलं काम करायला पाहिजे त्या भिंती, ग्रिल, मच्छर पण पाकिस्तानातला इथे येता कामा नये, याची जबाबदारी पहिली घेतली पाहिजे. हे सगळं माणूस 47-48ला सांगतोय बरं का. तुम्ही जरूर अहिंसेचे पुजारी आहात, मला त्याच्याबद्दल काही म्हणणंच नाही, पण दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. ठीक आहे, लुकडा फटका असतो ना असा, तिथे नाकावर उभा आजाराच्या, आणि तो मला मी नाही कोणाला मारत, ते खोल्यासारखं त्याला हसतात लोक. पण ह्यांच्यासारखी शरीरयष्टी असलेला असतात, तगडा, दाढी बिडी वाढली, छान दिसतात. ते असा जर उभा राहिला असा हातात, आणि जर तो म्हणाला मी नाही कोणाला मारणार, तर त्याच्या बाजूने त्याला कोण धक्का लावायची हिंमत करेल?
तर तो मारणार नाही, पण त्याला जर आपला चुकून धक्का लागला तर तो आपलं काय करेल? वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो, वाघासमोर बंदूकच घेऊन जायची असते. हे सावरकर आहे. हिंस्त्र श्वापदाचे दात आणि नख काढण्या एवढी हिंसा मला मान्य आहे. श्वापदाला मारायची गरज नसते. वाघ दात जर काढून टाकले आणि वाघाची नख काढली तर वाघ तुम्हाला काही नाही करू शकत. त्याची ती शस्त्र आहेत. शत्रूला मारायची गरज नाही, शत्रूला निशस्त्र करण्याची गरज आहे. आणि मग शस्त्रूला निशस्त्र करायचं असेल तर आपल्या हातात शस्त्र लागतो. एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. सावरकर म्हणतात गांधीजींना की एक मान कापल्यावर पुढे करायला दुसरी मानच नाहीये बापू, पण माझी मान कापणार हे माझ्या लक्षात येतं. त्यावेळेला तो कापायच्या आधी त्याची मान कापणार हे मला नाईलाज होतो. मला मी जो क्रांतिकारक झालो ना, मी जे हातात शस्त्र घेतलेत ना, बॉम्ब घेतला आहे चॉईस म्हणून नाही, गंमत म्हणून नाही, नाईलाज म्हणून. लढाई कोणाबरोबर आहे त्यांच्याबरोबर असंच लढावं लागतं. शस्त्रधारी एखाद्या माणसासमोर निशस्त्र आणि अहिंसात कामीच येत नाही, चालणारच नाही. मला गौतम बुद्ध प्रचंड प्रिय आहेत. मी कुठल्याही क्षणी बुद्धमय व्हायला तयार आहे, पण कधी जेव्हा शेवटचा माणूस बुद्धमय होईल तेव्हा. राजाला निशस्त्र होण्याचा अधिकार नाही, राजाला अहिंसक होण्याचा अधिकार नाही. राजा कोणाला म्हणतो आपण? जो प्रजेचं रक्षण करतो तो राजा. प्रजेचं रक्षण करणारा राजा जर निशस्त्र उभा राहिला तर प्रजेला कसा विश्वास बसेल? हा राजा निशस्त्र राजा आमचं संरक्षण कसं करणार? राजाला जर बुद्ध व्हायचं असेल, राजाला जर अहिंसक व्हायचं असेल, त्याला पहिल्यांदा राजपद सोडावं लागेल. राजपदावर राहून मी नाही म्हणता येणार. तुम्हाला अलाउडच नाहीये, तुम्हाला तो अधिकारच नाहीये. पण सावरकरांच्या प्रत्येक वाक्याचा घाणेरडाच अर्थ काढायचा आणि बुद्धांच्या विरोधात होते. सावरकर कधीच नव्हते, अतिशय प्रिय होते त्यांना गौतम बुद्ध. पण राजा एखादा बौद्ध भिक्षुक व्हायला निघाला तर सावरकरांचा विरोध आहे. तू हो, उद्या मोदी जर म्हणाले की मी आता बौद्ध भिक्षुक होणार तर त्यांनी अवश्य व्हावं, ते चांगलीच गोष्ट आहे. पण त्यांनी त्याच्या खालीच्या क्षणी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, तरच त्यांना बौद्ध भिक्षुक होण्याचा अधिकार आहे. कारण बौद्ध भिक्षुक झाला की सगळी शस्त्र टाकली, सगळं टाकलं, सगळ्याचा त्याग करावा लागतो, संन्यासी व्हावं लागतं, साधू व्हावं लागतं. मी अहिंसक आहे, मान्यच आहे मला, पण मी माझ्या व्यक्तिगत जीवनात मी अहिंसक आहे, मला मान्य आहे. अहिंसेसारखा धर्म नाही. पण एखादा माणूस जर म्हणाला की मी कधीच कोणाला इजा करणार नाही, मी कधीच कोणाला दुखापत करणार नाही, कारण मी पूर्णपणे 100% अहिंसक आहे, त्याच्याबद्दल आदरच आहे. पण अशा अहिंसक असलेल्या माणसाला जर कोणी शस्त्र घेऊन मारायला आलं तर त्या माणसाला शस्त्राने संपवणं हा अहिंसेपेक्षा मोठा धर्म आहे. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैवच, इथे तो मंत्र संपतो. पण आमच्या देशामध्ये आम्हाला फक्त अहिंसा परमो धर्मा अर्धाच मंत्र शिकवला गेला आणि नपुंसक बनवलं गेलं पिढ्यान पिढ्या. ब्रिटिशांनी फार दोन गोष्टी भयंकर केल्या. एक म्हणजे तुमचा अभिमान जागृत व्हावा असं ज्या ज्या ग्रंथांमध्ये लिहिलंय त्या ग्रंथांची भाषापासून तुम्हाला लांब केलं, संस्कृत गायब केली. तुम्ही सगळे असे झालात की तुम्हाला असं वाटायला लागलं की माझ्या देशा एवढा जगात अतिशय थर्ड क्लास आणि गावंढळ आणि भंगार असा जगात कुठला देशच नाही, अशी मानसिकता तयार झाली आमची. आणि इंग्रजी, हो हो, इंग्रजी म्हणजे जबरदस्त, इंग्रजी म्हणजे सॉलिड, इंग्रजी साहित्य, हो हो, इंग्रजातले युरोपातले इंग्लिश बोलणारे सगळे साहित्यिक मोठे.
नेपोलियन मोठा, आइन्स्टाईन मोठा, अलेक्झांडर मोठा, सिकंदर मोठा. छत्रपती शिवाजी महाराज मोठे नाही. ते गुलाबाच्या फुलाने पुस्तक लिहिलं भारत देखोश, त्यात आमचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय, वाट चुकलेला देशभक्त. त्रास होत नाही? एरवी मोठे बोलता ना तुम्ही, शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त आहोत, काँग्रेसवाले बोलतात ना. तुमचाच माणूस आहे ना जवाहर, त्यांनीच लिहिलं ना पुस्तक, त्याच्यात त्यांनीच शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. वाट चुकलेला देशभक्त. का वाट चुकलेला? हातात शस्त्र घेतलं म्हणून. सावरकर म्हणतात, अहो अहिंसेसारखा धर्म, पण अहिंसेच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घ्यायचं भान प्रभू श्रीरामानं पण होतं, श्रीकृष्णाला होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना होतं, छत्रपती संभाजी महाराजांना होतं. एखाद्या राक्षसाचा नाशच करायचा असतो, रक्तच सांडायचं असतं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, जगातल्या सर्व मर्यादांचं काटेकोर पालन करणारा असा एक राष्ट्रपुरुष श्रीराम. राजा कसा असावा, एक मुलगा कसा असावा, भाऊ कसा असावा, मित्र कसा असावा, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, नवरा कसा असावा, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या चौकटीत राहून काम करणारा माणूस. त्यांनी सुद्धा रावणाला संपवण्यासाठी हातात शस्त्र घेतलं, उपोषणाला नाही बसला. सीतेला पळवून दिले पण लंकेच्या बाहेर असं सांगितलं नाही हनुमंताला आणि सुग्रीवाला, चला एक व्यासपीठ टाका. त्या रावणाच्या आतला माणूस जागा होईपर्यंत आपण उपोषण करू म्हणून आमचे रामभाऊ बसले नाही. लढायला गेले, युद्ध पुकारलं. शेवटच्या क्षणापर्यंत मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळं आणि हिंदूंच्या मुळातच रक्तामध्ये अहिंसा आणि सहिष्णुता इतकी भिनलेली असल्यामुळं आदल्या दिवसापर्यंत रावणाबरोबर युद्ध टाळण्यासाठी सगळे प्रकारचे प्रयत्न करून थकले. बास, आता उद्याचा सूर्योदय, युद्ध होणार, पर्याय नाही. धर्म हिंसा तथैवच. त्या जगातल्या सर्वोत्तम अहिंसा धर्माच्या रक्षणासाठी प्रभू श्रीरामांनी हातात शस्त्र उगारलं, रावणाचा वध केला, रक्त सांडलं, हिंसा घडवली. धर्म हिंसा तथैवच, याला किती अर्थ आहे बघा. काय अभ्यास आहे माणसाचा. ह्या सगळ्याचा अभ्यास, या म्हणून स्वतंत्र देशातल्या सुरक्षा व्यवस्थेला मजबूत करायची सूचना केली. कुठली कुठली उदाहरणं देत आहेत, काय काय उदाहरणं देत आहेत का त्या. अर्जुन तर स्वतःहूनच शस्त्र उचलायलाच तयार नाही. तो म्हणतो सगळे काका मामा सगळे माझे भाऊच समोर आहे, यांना मी मारू कसं, मी नाही मारू शकत. श्रीकृष्ण असं नाही म्हणाला 5 पांडवांना, त्या रणक्षेत्रावरती उपोषणाला बसा. कधीतरी दुर्योधनाला लाज वाटेल नाही का. आपल्याला गोष्ट एकनाथ महाराजांची गोष्ट सांगतात की ते आंघोळ करून आले, मग तो यवन बसला होता कौलावरती, मग तो थुंकला त्यांच्यावर अंगावर. ते चिडले नाहीत, रागावले नाहीत, त्यांनी काही रिॲक्शनच दिली नाही. ते शांतपणे पुन्हा नदीत गेले, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा आले, पुन्हा यवन थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला. असं काहीतरी अनेक वेळा घडलं, 100 वेळा वगैरे असं काहीतरी घडलं. त्या आकड्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. मास्तर शाळेमध्ये ही गोष्ट मुलांना शिकवतात.
आणि मग अखेर त्या यवनाला एक क्षणी लाज वाटली की आपण इतकं थुंकलो तरी हा माणूस बघत पण नाही, शांतपणे जाऊन आंघोळ करून येतो. आणि तो यवन खाली उतरला. त्यांनी एकनाथ महाराजांचे पाय धरले, क्षमा मागितली. मास्तरांनी गोष्ट सांगितली. म्हणाले, मुलांनो, आता यातनं काय बोध घेतलात तुम्ही? मुलांनी हातवर केले. म्हणाले, आम्ही पण आमच्यावर कोणी थुंकलं तर 100 वेळा आंघोळ करून येऊ, पण चिडणार नाही, रागवणार नाही. कशी तुमची मानसिकता बनवली जाते बघा. समोरचा कसा का वागेना, त्याच्यात पण एक चांगला माणूस आहे. तो त्याच्यातला चांगला माणूस जागा होईपर्यंत माझं कितीही अतोनात नुकसान झालं तरी चालेल. माझी किती माणसं मेली तरी चालतील, माझी किती देवळं भ्रष्ट झाली तरी चालतील, म्हणजे कितीही माझ्या माता भगिनींवर रेप झाले तरी चालतील, पण त्याच्यातला माणूस जागा होईपर्यंत मी शांत राहणार. वा, काही अहिंसा आहे. सगळ्या मुलांनी त्यांना झालेला बोध. एकच मुलगा गप्प बसला होता, त्याचं डोकं फिरलं होतं. त्याला विचारलं, तू काहीच बोलत नाहीस? त्याने सगळे मूर्ख आहेत, काय बोलतोस? मग काय मास्तर, तुम्हाला तरी काय कळते? म्हणाले, कसल्या गोष्टी सांगता? मग तुझं काय म्हणणं आहे? सांगतो ना. म्हणाले, बघा आता ऐका. एकनाथ महाराज चिडले नाहीत, एकनाथ महाराज रागावले नाहीत, एकनाथ महाराजांनी शिवीगाळी केली नाही, एकनाथ महाराज त्याला काही बोलले नाहीत, कारण एकनाथ महाराजांनी षड रिपूंवरती विजय मिळवलेला होता. ते साधू होते, ते संत होते. मोहमाया मदमत्सर याच्या सगळ्यांवर जेव्हा विजय मिळवतो आणि माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचतो, आनंदही नाही, दुःखही नाही, राग नाही, चीड नाही, सगळ्याच्या पलीकडे जेव्हा माणूस जातो तेव्हा तो संत पदाला पोचतो. षड रिपू धुतले जातात तेव्हा त्याचा साधू होतो. एकनाथ महाराज साधू होते, एकनाथ महाराज संत पदाला पोचलेले होते. त्यामुळे त्यांच्या संत धर्मानुसार त्यांचं आचरण होतं. न चिडणं, न रागावणं, काही न बोलता सतत जाऊन आंघोळ करून येणं. त्यांच्यावर त्यांना संत कोणी बनवलंय? ह्या तमाशा जो घोळका करून बघत बसणारी लोक आहेत, ज्यांच्या नजरेसमोर त्यांच्या संतांवर एक यवन थुंकतोय थुंकतोय थुंकतोय, हे बघणारा जो समाज आहे तो तर संत नाहीये ना. त्यांचे षड्रिपू जागृत आहेत, त्यांना राग येतोय, त्यांना चीड येते, त्यांचं डोकं सणकतं. हेच सगळं बघणाऱ्या घोळक्याचं तर आहे ना, होतंय ना. मग जेव्हा पहिल्यांदाच यवन यांनी निर्माण केलेल्या संता पदावर ज्याला बसवलंय, ज्या समाजाने, त्या समाजासमोर आपल्या संतांवर जेव्हा एक यवन पहिल्यांदा थुंकला, त्याच क्षणी त्या समुदायाने त्या यवनाला खाली काढून बडवला का नाही? पुढचे 100 वेळा थुंकण्याचा प्रश्नच आला नसता. यातनं मी हा बोध घेतला. हे उत्तर देणाऱ्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. अर्जुन काहीही केला, शस्त्र उचलायलाच तयार नाही, ते गांडीव धनुष्य उचलतच नाही. तेव्हा श्रीकृष्णाने लढायला शिकवलं. ज्या श्रीकृष्णाला आपण भगवंत म्हणतो, आपला देव मानतो, ज्या श्रीकृष्णाने रणांगणावर जे जे करायला सांगितलं, ती जी प्रकट झाली ती भगवद्गीता, तो हिंदूंचा धर्मग्रंथ म्हटला जातो. त्या श्रीकृष्णाने उपोषणाला बसायला शिकवलं नाही. दुर्योधन दुःशासनाच्या आतला माणूस जागा होईपर्यंत वाढ बघ असं तो म्हणाला नाही. त्यांनी शस्त्र उचलून लढायला सुरुवात करायला पाहिजे. एका पाठोपाठ एक तो श्लोक सांगत गेला. 18 अध्याय सांगितले. तेव्हा अर्जुनाने गांडीव उचलला. तो अर्जुन असूनही त्याला श्रीकृष्णाला 18 अध्याय सांगावे लागले लढ म्हणण्यासाठी आणि त्यांनी हातात धनुष्य घेण्यासाठी. आपण तर अर्जुनाचा पण नाही,
आपल्याला श्रीकृष्णाला तर किती अध्याय सांगावे लागतील. तोच प्रयत्न या सगळ्या व्याख्यानातून आम्ही करतोय की हा हिंदू समाज जो झोपलेला आहे, निद्रितावस्थित आहे, याला सतत जाग करावं लागतं. त्याला सतत इतिहासातले दाखले द्यावे लागतात. तुमच्याच कुठल्या तरी पूर्वजांना कोणीतरी घाणेरड्या पद्धतीने संपवलंय, मारलंय. तुमच्याच घराण्यातल्या कुठल्या तरी माता भगिनींवरती रेप झाले. ज्या देवाची तुम्ही पूजा करता त्याच तुमच्या कुठल्या तरी देवळाची तोडफोड करून तिथं मशिदी बांधल्या गेल्या. हा इतिहास सातत्याने तुम्हाला सांगावा लागतो. अर्जुनाला 18 अध्याय सांगायला श्रीकृष्ण होता. इथे आपण अर्जुनही नाही आणि श्रीकृष्ण तर नाहीच नाही. सावरकर हेच सतत सांगण्याचा प्रयत्न करतात. अख्खं आयुष्य गेलं, 83 वर्ष, शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जाग करत राहिला माणूस. पण हिंदू काही जागा झाला नाही. थोडासा जागा झाला आता विधानसभेच्या निवडणुकीत, तर काय चमत्कार झाला बघा. 5% जागा झाला तर एवढा चमत्कार आहे. उद्या 100% हिंदू जागा झाला तर काय होईल हे हिंदू राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी जाग होणं फार गरजेचं आहे. आपल्या देशाचा इतिहास वाचणं गरजेचं आहे. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ हिंदुस्थानचं होतं. हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, भूतान, चायनाचा काही भाग, तिबेट, इतकं मोठं राष्ट्र, इतकं मोठं क्षेत्रफळ, 82 दशलक्ष पर्व, तिथून आज शिल्लक राहिलं 32 दशलक्ष. एवढं आम्ही गमावलं कारण आम्ही इतिहास वाचत नाही. इतिहास आम्हाला माहित नाही. इतिहासात आम्हाला इंटरेस्ट नाही आणि आम्हाला इंटरेस्ट वाटूच नये अशा पद्धतीचं शिक्षण आम्हाला दिलं गेलं. आम्हाला सदैव पराभूतांचा इतिहास शिकवला गेला. अजिबातच नाही. साधा सिंपल लॉजिकल विचार करा. जो इंडोनेशिया अख्खा देश मुस्लिम होतो, अफगाणिस्तान अख्खं मुस्लिम कंट्री होते, अख्खा पाकिस्तान मुस्लिम कंट्री होतो, बांगलादेश अख्खा मुस्लिम कंट्री होतो. हिंदुस्थान का नाही झाला अजून? अजूनही आपल्या देशात 80% हिंदू का आहेत? सतत हरतच होतो का आपण? पाचव्या शतकापासून आक्रमण आहे. कुणाचं आक्रमण? आले लुटायला, संपवायला आले, ते संपले. शकांचं आक्रमण, आले लुटायला, आक्रमण करायला, ते संपले. ग्रीकांचं आक्रमण, ते संपले. 450 वर्ष मुसलमानांचं आक्रमण, ते संपले. 200 वर्ष ब्रिटिशांचं आक्रमण, ते संपले. 75 वर्ष काँग्रेसचं आक्रमण, ते संपलं. पण हिंदू आजही उभा आहे. म्हणजे आम्ही सदैव जर पराभूतच होत असतो 5व्या शतकापासून, तर आम्ही कधीच संपायला पाहिजे होतं ना. आज इथे शरदुल्ला खानची कव्वालीचा कार्यक्रम असायला हवा होता जर आम्ही पराभूत होणारे असतो तर. तसंच झालं असतं ना. न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. छत्रपती शिवाजी महाराज पराभूत होते. 21 वर्षाच्या कारकिर्दीत 41 लढाया, एकही लढाई न हरणारा बाजीराव पेशवा पराभूत होता. 105 वर्ष दिल्लीच्या तख्तावरती मराठ्यांनी भगवा फडकवला होता, ते काय पराभूत होते. मोहम्मद बिन कासिम 500 वर्ष झगडतोय चायला, त्याचं काही होतच नाही. तो औरंगजेब एवढी वर्ष महाराष्ट्रात येऊन बसला, तो मराठ्यांना हरवू शकला नाही. शेवटी इथं मेला, इथे त्याची कबर बांधली गेली. आम्ही पराभूत होतो म्हणून हे सगळं घडलं का? तुमची मानसिकता घडवली गेली तशी. पराभूतांची मानसिकता जाणीवपूर्वक, विचारपूर्वक ब्रिटिशांनी घडवली, नंतर काँग्रेसने घडवली. म्हणून काँग्रेसच्या राज्यामध्ये एक टिपू सुलतान नॅशनल टेलिकास्ट वरती हिरो म्हणून सादर केला जातो.
76-77 वर्ष ज्या महाराष्ट्रातल्या आमच्या शंभूराजांचा अनन्वित अत्याचार करून ज्या माणसांनी आमच्या शंभूराजांना मारलं, केवळ तो इस्लामचा स्वीकार करत नाही म्हणून त्या औरंगजेबाची इथल्या संभाजीनगर मध्ये एक कबर असते आणि आमचे राजकीय नेते जाऊन तिथे फुलं वाहतात. आमचं रक्त सळसळत नाही, आमची तळपायाच्या मस्तकात जातच नाही. शंड झालो आम्ही. नुसत्या शिवाजी महाराजांसारख्या दाड्या वाढवून आम्ही फिरतो, टिळे लावतो आणि असे भगवा बिलवा त्या बाईकला लावून जय भवानी जय शिवाजी ते शिवजयंतीला फिरतो. त्यांनी होत नाही हो काही. वाचा मंडळी, उद्याचा भारत जर आपल्याला वाचवायचा असेल ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एखाद्या मुसलमानाला इथून हाकललं ना तर 55 इस्लामिक कंट्रीज आहेत. एखाद्या ख्रिश्चनाला इथून हाकललं ना तर त्यांच्यासाठी ख्रिस्ती 101 राष्ट्र आहेत. कुठे जाऊन ते स्थायिक होऊ शकतात. पण हिंदूंनो, तुम्हाला हिंदुस्थानातून हकललं तर तुमचं हक्काचं देश जगामध्ये एकही राष्ट्र नाही. तुम्ही कितीही वर्ष अमेरिकेत राहा, कितीही वर्ष इंग्लंडमध्ये राहा, तुम्ही तिथे दुय्यम नागरिकच असता. ब्रिटिश का इंडियन, पहिलं ब्रिटिशांनाच प्रायोरिटी दिली जाते. अमेरिकन का इंडियन, जॅपनीज का इंडियन, फ्रेंच का इंडियन, सगळ्यामध्ये इंडियन लोकांना दुय्यमच वागणूक दिली जाते. त्यांच्या सगळ्या जागा भरल्यानंतर रिकाम्या जागी तुम्ही असता. कुठल्याही क्षणी तुम्हाला ते हाकलून देऊ शकतात. कुठल्याही क्षणी तुमचा विजा आणि नागरिकत्व रद्द होऊ शकतं. तरी आम्हाला ओढ आहे तिकडे जायची, तरी आम्हाला आमच्या राष्ट्राबद्दल प्रेमच वाटत नाही. जगात असा सुंदर देश नाही, जगात अशी सुंदर सनातन संस्कृती नाही. राष्ट्रावर धर्मावर आम्हाला प्रेम करायला कधी कोणी शिकवलंच नाही. आयुष्यभर सावरकर या माणसाने फक्त एवढंच केलं, समाजाला जागृत करायचं काम केलं. सुरक्षा व्यवस्थेवर इतका फोकस केला, नाहीच शेवटपर्यंत काँग्रेसने सुरक्षा व्यवस्थेकडे लक्षच दिलं नाही. त्याची भयानक फळं आज आपण भोगतो आहोत. आज रोहिंग्या येतात, आज बांगलादेशी येतात, त्यांना कोणीतरी आमचे निर्लज्ज राज्य करते, त्यांच्या मतांच्या पेटीसाठी त्यांना ती कार्ड देतात, आधार कार्ड बनवून. अरे कुठेतरी थांबा. किती पैसा कमवणार, किती, कशी लाज वाटत नाही. सगळं इमान विकलं, सगळं विकलं तुम्ही, सगळे राष्ट्र विकायला निघाले. अशी माणसं ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, झाशीच्या राणी सारखी सुपुत्र जन्माला आले, तिथे वासुदेव बळवंत फडके सारखा माणूस जन्माला आला, तिथे फुले जन्माला आले, जिथे आंबेडकर जन्माला आले, त्याच मातीत हे असले नतद्रष्ट कसे जन्माला आले. कधी होणार हे सगळं? कधी सावरकर कळणार आम्हाला? कधी आमच्या मनामध्ये ते दिव्य राष्ट्रप्रेम जागृत होणार? त्रास होतो, भयानक त्रास होतो. म्हणून गावोगाव फिरत नाही, बोंबलत फिरत असतो. यातना होतात, संघटितच नाही आम्ही कोण? तो ब्राह्मण, हा कोण? तो काय ओबीसी, तो कोण एससी, तो एसटी, तो कोण गवळी, तो तिच्या आईला, ह्याच्यातच अडकलो आम्ही. ते मराठी ओबीसी देणार तर ओबीसी मराठ्यांच्या विरोधात उभे. अरे अरे अरे, कुठं घेऊन चाललोय आपण? येऊ दे की सगळंच एकत्र येऊया की. नकोच ना त्या जाती भिंती संपून टाकूया. 1924 ते 37 13 वर्ष सावरकर नावाचा माणूस या हिंदू धर्मातल्या या जाती संपवण्यासाठी अथक प्रयत्न करत होता. इमॅजिन करा, कल्पना करा, 1924 बरोबर 100 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र डोळ्यासमोर आणा. किती भयानक असेल. एक कोकणस्थ ब्राह्मण माणूस एका भंगीवाड्यात गेला, एका महारवाड्यात गेला, एका तेलाच्या वाड्यात गेला, एका तांबोळ्याच्या वाड्यात गेला, एका चांभारा महारात गेला.
तिथे गेला, त्यांना एकत्रित केलं, त्यांच्यासमोर बोलायला सुरुवात केली, त्यांचं मत परिवर्तन करायचं काम सुरू केलं. अहो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य फारच वेगळे, तुमची आजही ही परिस्थिती आहे. आजही ओबीसी मराठ्यांना घ्यायला तयार नाही. ह्याच्यात तर ब्राह्मण येत नाही, ह्याच्यात तर मनू येत नाही. तिन्ही तांबोळ्याबरोबर बसायला तयार नाही, महार कुंभाराबरोबर बसायला नाही. अरे, ही 100 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्राची भयानक परिस्थिती. हे बदलायला निघाला एक माणूस, एक ब्राह्मण माणूस. पण हे बदलायला निघाला, पण सजातीय ब्राह्मणांनी त्याला गाडीत टाकलं. ज्यांच्यासाठी आयुष्य झटत होता त्यांनी त्याला त्यांचा मानलाच नाही. ना तो ब्राह्मणांचा झाला, ना तो दलितांचा झाला, मधल्यामध्येच लटकला.